नमस्कार मित्रांनो, नाव माझं गौरव साने। आज थोड्याशा वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे। ही फिटनेस टिप किंवा वर्कआउट बद्दल हा व्हिडिओ नसून जिम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये किती कन्सिस्टंट पाहिजे किंवा आपण एखाद्या फील्डमध्ये असो, बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेस ॲज अ ट्रेनर म्हणून असो, तर आपल्या अचिव्हमेंटने आपण खूप जास्त हुरावून न जाता आपलं रेग्युलर जे काम आहे ते कंटिन्यू करत राहायचं। मी ज्या कोचच्या अंडर ट्रेनिंग करतो त्यांचं दरवेळेस असं सांगणं असतं, मी गेल्या काही वर्षापासून बॉडी बिल्डिंग करतो, ते त्यांचं असं सांगणं असतं, तुम्ही जर बॉडी बिल्डिंग किंवा कुठलाही असं गोल तुमचा असेल, ते जर तुम्हाला अचीव करायचं असेल ना, तर शांततेने तुमचा वर्कआउट, तुमचा डेली रुटीन, तुमचा डाएट ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करा आणि एक छोटीशी अचीवमेंट तुम्हाला मिळेल तर त्याचं जास्त सेलिब्रेशन करू नका। आज तुमचा कॉम्पिटिशन झाला, परत उद्यापासून तुमचा जो डेली रुटीन आहे, तुमचा वर्कआउट, तुमचा डाएट, डेलीचं तुमचं काम असणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याचं त्याचं काम असतं, ते सगळे कामं कंटिन्यू ठेवा। फक्त एक छोटीशी अचीवमेंट तुमचं पुढचं अख्खं आयुष्य चेंज करणार नाही। गेल्या 6-7 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये आहे, बॉडी बिल्डिंग करतो, त्यामुळे मला सुद्धा काही एक्सपिरियन्स आहे आणि मी माझे जे कोच आहे त्यांच्या अंडर सुद्धा खूप साऱ्या अशा गोष्टी शिकलोय। त्यामुळे बिगिनर्स मुलं किंवा जे नवीन मुलं येतात त्यांना माझं सांगणं असं असणार आहे की तुम्ही जर एखाद्या स्पोर्ट्समध्ये गेला, फक्त बॉडी बिल्डिंग मी करतो म्हणून मी त्या स्पोर्टला प्रमोट करत नाही। वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि खूप साऱ्या प्रकारचे स्पोर्ट्स आहे मार्केटमध्ये। त्या स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, तुम्हाला एक ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर त्यासाठी शांत राहावं लागतं, गेमला वेळ द्यावा लागतो। तुम्हाला एखाद्या छोट्याशा कॉम्पिटिशनमध्ये जरी चांगलं प्राइज मिळालं, तुमचं चांगलं नाव झालं, तर जास्त मी खूप काहीतरी चांगलं केलंय, खूप जास्त वरच्या लेवलला गेलोय आणि असं करून तुम्ही तुमच्या कोचला किंवा ज्यांच्याकडून शिकले त्यांनाच जर शिकवायला गेला, तर तुम्ही एक ॲज अ चांगले स्पोर्ट्स पर्सन म्हणून ओळखले जाणार नाही। त्यामुळे कधी पण शांत राहायचं। एक स्पोर्ट्समन पर्सनची लाईफ त्याच्या शांततेने, त्याचं बोलण्यापेक्षा तो कुठला स्पोर्ट्स करतोय, त्या स्पोर्टला किती फोकसली त्याच्यावर काम करतोय आणि किती चांगले रिझल्ट प्राप्त करतोय यावरती त्याची पूर्ण लाईफ डिपेंड असते। त्यामुळे जे बिगिनर्स मुलं येणार आहे त्यांना माझं असं सांगणं असेल, तुम्ही जर एखादा कुठलाही स्पोर्ट्स निवडला, ग्राउंड स्पोर्ट बोलतो मी, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग आणि अशा प्रकारचे खूप सारे स्पोर्ट्स आहे, तर छोट्या छोट्या कॉम्पिटिशनचं जास्त सेलिब्रेशन न करता, आज कॉम्पिटिशन झाली, उद्यापासून तुमचं रेग्युलर रुटीन चालू करा, ना की आज कॉम्पिटिशन झाली तुम्ही हप्ताभर सेलिब्रेटच करताय, हप्ताभर चीट मील करताय, वर्कआउटकडे लक्ष नाही, फक्त हिंडताय फिरताय आणि नको त्या गोष्टीमध्ये जाते। त्यामुळे तुमचा फक्त एखाद्या कॉम्पिटिशनचं छोटंसं सेलिब्रेशन खूप झालं, तुमचा फिटनेस गोल खूप मोठा आहे, खूप मोठ्या लेवलला तुम्हाला जाऊन फिटनेस जर्नी संपवायची असं म्हणणार नाही। फिटनेस ही एक जर्नी नाही, कुठं जाऊन डेस्टिनेशन नाही, कुठं जाऊन संपणार, ही एक जर्नी आहे, खूप मोठी जर्नी आहे। त्यामुळे नेहमी शांत राहा, आपल्या कोचचा ऐका। आपल्या कोचने जितकं खडतर प्रवास केलाय, त्यांनी त्या फील्डमधून गेले, त्यांना सुद्धा माहिती आहे स्पोर्ट्सचा कसा असला पाहिजे, काय काय गोष्टी त्याला लागतात, कधी जास्त हॅपीनेस पाहिजे, कधी ॲटिट्यूड दाखवायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी एक चांगला स्पोर्ट्समन बनवतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर फोकस करा, नक्कीच तुम्ही तुमच्या स्पोर्ट्समध्ये एक चांगल्या लेवलला जाऊ शकता।